मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर आपण नेहमीच खातो। हेच दोन पदार्थ वापरून आज आपण रश्श्यातली मेथीची फळं बनवणार आहोत। रेसिपी खूप साधी, सोपी आणि पौष्टिक आहे। लगेच सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि हिरवी मिरची यामध्ये घालतेय। घरात जर कोणी लहान मुलं नसतील ना तर कमीत कमी यामध्ये 5-6 मिरच्या तरी नक्की घाला। आता आपल्याला ना ह्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण घालूया एक 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि साधारण अर्धा चमचा एवढे जिरे। तर जिरे पण इथे मी कच्चेच घेतलेले आहे। आता ह्याचं सुरुवातीला ना पाणी न घालता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी। तर ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये। याच वाटणापासून आपण ह्याचा रस्सा बनवणार आहोत। तर इथे आपले वाटण तयार झालं आहे। हे थोडं बाजूला ठेवूया। मेथीची फळं करण्यासाठी छान हिरवीगार लाल कोराची अशी आपल्याला मेथीची पानं लागणार आहेत। यामध्ये आपल्याला काड्यांचा वापर करायचा नाहीये। भाजी स्वच्छ धुवून निथळून ठेवायची। तोपर्यंत एका परातीमध्ये इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे। एक जोडी स्वच्छ केलेल्या मेथीच्या भाजीसाठी इथे मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार मीठ। लाल तिखट देखील आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे। थोडेसे तीळ घालायचे। तर इथे गावरान तीळ मी घेतलेले आहेत। पाणी घालून जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। ना जास्त घट्ट ना जास्त सैल। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। शेजारील बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका। तर पीठ आता आपल्याला ना असं छान रगडून रगडून मळून घ्यायचं आहे। ज्यामुळे काय होईल ना जेव्हा आपण ह्याची फळं करायला घेऊ तर त्या फळांना किंवा त्या वाट्यांना क्रॅक्स जाणार नाहीत। तर साधारण लिंबाच्या आकारा एवढं हे पीठ मी घेतलेलं आहे। हातावर असं छान गोल गोल करून घ्यायचं आणि मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्याच्या वाट्या करून घ्यायच्या आहेत। उकडीचे मोदक करताना जसं आपण पारी वळतो ना अगदी त्याच पद्धतीने। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा साधारण मीडियम साईजच्या मी ह्या वाट्या किंवा ही फळं तयार करून घेते। तर ही मेथीची रश्श्यातली फळं ना खूप जास्त पौष्टिक आहेत। हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारी, ऊर्जा देणारी अशी ही रेसिपी आहे। स्तनपान करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ना त्यांनी आहारामध्ये जर या मेथीच्या फळांचा समावेश केला तर दूध वाढीसाठी तसेच शरीरातील आयर्न कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी ह्याचा खूप जास्त उपयोग होतो। तर अशा पद्धतीने इथे मी सगळी बाजरीची फळं तयार करून घेतली आहेत। आता लगेच आपण फोडणी करायला घेऊया। लोखंडी कढईमध्ये अगदी अर्धा पळी एवढंच मी तेल घातलं आहे। यामध्ये आपण हे जे वाटण करून घेतले ना ते ॲड करूया। या वाटणामध्ये आपण कच्चे शेंगदाणे, कच्चे जिऱ्याचा वापर केला आहे। त्यामुळे आपण 1-2 मिनिटांपर्यंत हे वाटण परतून घेऊया। यामध्ये आता आपण लागेल तसं पाणी घालणार आहोत। साधारण 1-1.5 ग्लास एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलं। आता छान निथळलेली कोरडी झालेली मेथीची भाजी आपण यामध्ये घालूया। बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा वयस्कर मंडळी असतात ज्यांना भाकरी चावायला जमत नाही तर ते लोक सुद्धा ना ही मेथीची फळं अगदी आरामात खाऊ शकतात। यामध्ये आपल्याला फक्त ह्याला वाफवून घ्यायचं आहे, कुठेही ह्याला भाजायचं नाहीये। आणि तुम्ही तर पाहिलंच अगदी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी आज आपण बनवतोय। तर जे हेल्थ कॉन्शियस आहे ज्यांना खूप जास्त तेलाचा वापर केलेला आवडत नाही बघा भाज्या वगैरे बनवताना ते देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात। आता बघा इथे हे पाणीला थोडंसं उकळी आली ना की आपण ही भाजी सगळी अशी पसरून घेणार आहोत आणि त्यावर बाजरीची ही सगळी फळं आपण एक एक करून अशी ओळीने लावून घेणार आहोत। बरं विशेष म्हणजे ना ह्या रेसिपीला वेळ देखील अजिबात लागत नाही। मोजून 15 मिनिटांमध्ये तयार होते। शिजण्याचा वेळ फक्त 10 ते 12 मिनिट लागतात आणि सुरुवातीची जी आपली तयारी करायला लागते ना त्याला 1-2-5 मिनिट खूप झाले। भाजीवर ही फळं ठेवताना ना थोडा थोडा गॅप ठेवायचा, अगदी चिटकून ठेवायची नाही। नाहीतर मग काय होईल ना ही फळं सगळी एकमेकांना चिकटतील आणि मग सगळी ते तुटतील। त्याचा जो आकार आहे तो तसा राहणार नाही। त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ही मेथीची फळं लावून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पसरट कढई असेल ना तर त्याचाच शक्यतो वापर करा। चला आता यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर मी एक साधारण 12 मिनिटं ही फळं छान शिजवून घेतली आहेत। आता बघू शकता तुम्ही याचा रंग देखील बदललेला आहे। व्यवस्थित आपली ही फळं शिजली गेलेली आहेत। थोडीशी आपण ती खालीवर करून घेऊया म्हणजे दोन्ही साइडनी फळं एकदम छान शिजली जातील। आहेत की नाही करायला पण एकदम सोपी। आता या साइडनी पण ना एक साधारण फक्त आपण 2 मिनिट झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घेणार आहोत। बघा मस्त ह्याचा मेथीच्या फळांचा रस्सा देखील झालेला आहे। आता ही मेथीची फळं खायची कशी तर त्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे। तर चला सगळ्यात पहिले आपण प्लेटमध्ये गरमागरम ही फळं काढून घेऊया। मेथीच्या फळांबरोबर ना भाजी पण व्यवस्थित घ्यायची तरच त्या मेथीच्या फळांना मग चव लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मेथीची फळं अशीच खायची नाही कारण ती प्रकृतीने उष्ण असतात। यामध्ये आपण मेथी
आणि बाजरीचा वापर केला आहे, त्यामुळे ह्याच्यावर भरपूर असं तूप घालायचं आणि मस्त अशी चुरून चुरून खायची। तर बघा आता सध्या खूपच जास्त गरम आहे, मला ती चुरता पण येत नाहीये, पण या रश्श्यामध्ये ना मस्त चुरून चुरून ही मेथीची फळं खायची। तर खूप जास्त पौष्टिक अशी थंडीतली आपली वन डिश मीलची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहतेय।